మిత్రులారా అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా ఈరోజు మనం పొలము సంబంధించిన సమాచారం అడిగినప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి मित्रांनो మీకు व्हिडिओ नచ్చితే तप्पकुंडा व्हिडिओ लाईक చేయండి మరియు चॅनलनी सबस्क्राईब చేసుకోండి. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मित्रांनो आज आपण शिकूया की शेती संबंधित माहिती विचारताना तेलुगुमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया. तर उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो धान. मित्रांनो धानाला तेलुगुमध्ये वरी असे म्हणतात आणि तांदळाला तेलुगुमध्ये बियम असे म्हणतात आणि अन्नम म्हणजे भात. वरी म्हणजे धान, बियम म्हणजे तांदूळ आणि अन्नम म्हणजे भात. मित्रांनो तुम्ही हे आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नक्कीच तेलुगू बोलायला शिकणार. तर मित्रांनो वरी म्हणजे धान. वरी म्हणजे धान. लागवड. मित्रांनो लागवडला तेलुगुमध्ये म्हणतात नाटारू म्हणजे लागवड. नाटारू म्हणजे लागवड. लावतो. लावतो याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो वेस्तम. वेस्तम म्हणजे लावतो. वेस्तम. पेरणी केली याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो वित्तारू. पेरणी केली. वित्तारू. आणि मित्रांनो पेरणी याला तेलुगुमध्ये म्हणतात वित्तडम म्हणजे पेरणी. वित्तडम म्हणजे पेरणी. तोटा म्हणजे बाग. मित्रांनो तोटा याला तेलुगुमध्ये म्हणतात बाग. बागेला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो तोटा. पोलम म्हणजे शेत. पोलम म्हणजे शेत. खते. मित्रांनो खताला तेलुगुमध्ये म्हणतात एरुవుलू म्हणजे खते. एरुవుलू म्हणजे खते. तर मित्रांनो समोरचे काही उदाहरणे आहेत. वनस्पती याला तेलुगुमध्ये म्हणतात मोक्का. वनस्पती किंवा रोप याला तेलुगुमध्ये म्हणतात मोक्का. गवत याला तेलुगुमध्ये म्हणतात गड्डी. गड्डी म्हणजे गवत. गवताला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो गड्डी. मित्रांनो बैलगाडी किंवा बैलगाडा याला तेलुगुमध्ये म्हणतात एद्दुल बंडी म्हणजे बैलगाडी किंवा बैलगाडा. शेतकरी. शेतकरीला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो रैतू. रैतू म्हणजे शेतकरी. पणी. मित्रांनो पणी म्हणजे काम. कामाला तेलुगुमध्ये म्हणतात पणी म्हणजे काम. चारा याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो मेत्ता म्हणजे चारा. मेत्ता म्हणजे चारा. तर मित्रांनो आता आपण या शब्दांचा वापर करून काही वाक्य तयार करूया आणि त्यांना तेलुगुमध्ये कसं बोलायचं हे शिकूया. जसं पहिलं आहे मित्रांनो नमस्कार. कसे आहात तुम्ही? मित्रांनो आपण कोणाला भेटल्यावर म्हणतो की नमस्कार कसे आहात तुम्ही? याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो नमस्कारम मीरू एला उన్నారు. नमस्कारम मीरू एला उన్నారు. मित्रांनो नमस्कारम म्हणजे नमस्कार. मीरू म्हणजे तुम्ही. एला म्हणजे कसे आणि आहात म्हणजे उन्नारू. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू एला उन्नारू म्हणजे तुम्ही कसे आहात. मी ठीक आहे तुम्ही कसे आहात याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो नेनु बागुन्नानु. మీరు ఎలా ఉన్నావు? నేను బాగున్నాను. మీరు ఎలా ఉన్నావు? मित्रांनो नेनू बागुन्नानु म्हणजे मी ठीक आहे. మీరు ఎలా ఉన్నావు म्हणजे तुम्ही कसे आहात? याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो నేను బాగున్నాను. మీరు ఎలా ఉన్నావు म्हणजे मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? तर मित्रांनो मी पण चांगला आहे याला तेलुगुमध्ये म्हणतात నేను కూడా బాగున్నాను. मी पण चांगला आहे. मित्रांनो कुडा म्हणजे पण आणि बागुन्नानु म्हणजे चांगला आहे. नेनू म्हणजे मी. कुडा म्हणजे पण आणि बागुन्नानु म्हणजे चांगला आहे. नेनू कुडा बागुन्नानु म्हणजे मी पण चांगला आहे. याला तेलुगुमध्ये म्हणतात नेनू कुडा बागुन्नानु. तर मित्रांनो आता काय काम चालू आहे? आता काय काम चालू आहे किंवा चालले आहे याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो ఇప్పుడు ఏం పని జరుగుతున్నాయి? ఇప్పుడు ఏం పని జరుగుతున్నాయి? मित्रांनो ఇప్పుడు म्हणजे आता, काय म्हणजे एम, पनी म्हणजे काम आणि जరుగుతున్నాయి म्हणजे चालू आहे किंवा चालले आहे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ఇప్పుడు ఏం పని జరుగుతున్నాయి. तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे आता आमची शेतीचे कामे चालू आहेत. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो ఇప్పుడు మా పొలము పనులు జరుగుతున్నాయి म्हणजे चालू आहेत. किंवा मित्रांनो तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की ఇప్పుడు మా పొలము పనులు కొనసాగుతున్నాయి. मित्रांनो కొనసాగుతున్నాయి म्हणजे सुरू आहेत आणि జరుగుతున్నాయి म्हणजे चालू आहेत. ఇప్పుడు మా పొలం పనులు కొనసాగుతున్నాయి म्हणजे आता आमचे शेतीचे काम सुरू आहेत. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की ఇప్పుడు మా పొలము పనులు జరుగుతున్నాయి म्हणजे आता आमचे शेतीचे काम चालू आहे. तर नंतरचं उदाहरण आहे मित्रांनो तुम्ही शेतात काय लावता? तुम्ही शेतात काय लावता? मित्रांनो तुम्ही शेतात काय लावता याला तेलुगुमध्ये म्हणतात మీరు పొలంలో ఏమి నాటారు? మీరు పొలంలో ఏమి నాటారు म्हणजे तुम्ही शेतात काय लावता किंवा तुम्ही कशाची लागवड करता याला तेलुगुमध्ये म्हणतात మీరు పొలంలో ఏమి नाटारू. मित्रांनो మీరు म्हणजे तुम्ही पोलमलो म्हणजे शेतात काय म्हणजे एमी आणि लावता म्हणजे नाटारू. तर मित्रांनो दुसरा व्यक्ती म्हणणार की आम्ही आमच्या शेतात धान लावतो. आम्ही
आमच्या शेतात धान लावतो. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, మేము మా పొలంలో వరి వేస్తాం. మేము మా పొలంలో वरी वेस्तं. मित्रांनो, मेमू म्हणजे आम्ही, मा म्हणजे आमच्या, पोलमलो म्हणजे शेतात आणि वरी वेस्तं म्हणजे धान लावतो, वरी वेस्तं. तर मित्रांनो, नंतरचं उदाहरण आहे, शेतात आणखी काय काय लावता. शेतात आणखी काय काय लावता याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, पोलमलो इंका एमी वेस्तारू. पोलमलो इंका एमी वेस्तारू. मित्रांनो, पोलमलो म्हणजे शेतात, इंका म्हणजे आणखी, एमी म्हणजे काय आणि वेस्तारू म्हणजे लावता. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, पोलमलो इंका एमी वेस्तारू म्हणजे शेतात आणखी काय लावता. शेतात आणखी काय लावता, पोलमलो इंका एमी वेस्तारू. तर मित्रांनो, सध्या धान लावणी सुरू आहे किंवा सध्या धान रोवणी सुरू आहे, ह्याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, प्रस्तुतम वरी नाटलू कोनसागुతున్నాయి. मित्रांनो, प्रस्तुतम म्हणजे सध्या, वरी नाटलू म्हणजे धान लावणी किंवा रोवणी, आणि सुरू आहे याला तेलुगुमध्ये म्हणतात कोनसागुతున్నాయి. प्रस्तुतम वरी नाटलू कोनसागुతున్నాయి. तर मित्रांनो, नंतरचं उदाहरण आहे, आता मी बैलांच्या चाऱ्यासाठी शेतातील गवत आणणार आहे. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, నేను ఇప్పుడు ఎద్దులకు మేత కోసం పొలం నుండి గడ్డి తీసుకురాబోతున్నాను. मित्रांनो, नेनू म्हणजे मी, इपडू म्हणजे आत्ता, एद्दुलकू म्हणजे बैलांच्या, मेत्त कोसम म्हणजे चाऱ्यासाठी, पोलम नुंडी म्हणजे शेतातील, आणि गड्डी तिस्कुराबोतुनानू म्हणजे गवत आणणार आहे. तर शेवटची 2 उदाहरणे आहेत मित्रांनो. तुम्ही तुमच्या शेतात काय लावता किंवा काय लागवड करता याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, मीरू मी पोलमलो एमी नाटारू. मित्रांनो, मीरू म्हणजे तुम्ही, मी पोलमलो म्हणजे तुमच्या शेतात, एमी नाटारू म्हणजे लावता, आणि मरियू म्हणजे आणि. तर मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे, तुम्ही तुमच्या शेतात कोणती खते वापरता. तुम्ही तुमच्या शेतात कोणती खते वापरता याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो, मीरू मी पोल्लानिकी ఏ ఎరువులు ఉపయోగిస్తారు. మీరు మీ పొలానికి ఏ ఎరువులు उपयोगिस्तारू. मित्रांनो, मीरू म्हणजे तुम्ही, मी म्हणजे तुमच्या, आणि पोल्लानिकी म्हणजे शेतात, ए म्हणजे कोणत्या, आणि एरुवुलू म्हणजे खते, आणि उपयोगिस्तारू म्हणजे वापरता. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి. ధన్యవాదాలు మిత్రాలు.